सरकारी अधिकाऱ्यांना पैसे खाण्याचा भस्म्या रोग झालाय. लाखाच्या घरात हप्ते घेतले जातात. हे सर्व उघड केले आहे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी. सामाजिक परिवर्तनाचे केंद्र आणि शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील सध्याची ही परिस्थिती. पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाचा हा सर्व खाबू कारभार आहे. सरकारी अधिकाऱ्यांना सुट्ट्या, भरमसाठ पगार, पेन्शन आणि त्याचबरोबर हप्तेही पाहिजेत, अशी सध्या चर्चा सुरू आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या खाबोगिरीने पुण्यात अवैध धंदे वाढले असून त्यातूनच कल्याणी नगर परिसरात 19 मे रोजी भीषण अपघाताची घटना घडली. एका अल्पवयीन मुलाने नशेत त्याची पोर्श ही आलिशान कार बेदरकारपणे एका दुचाकीवर घातली. त्यामुळे दुचाकीवरील जोडप्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उजेडात आल्यानंतर या प्रकरणातील अनेक कांगोरे समोर येऊ लागले. पुण्यातील अनधिकृत बार पबकडून नियम धाब्यावर बसवले जात आहेत. या बदल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला लाखो रुपयांचे हप्ते दिले जातात. ही जवळजवळ कोटींची वसुली असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर व सुषमा अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारेंनी कोणत्या बारकडून, पबकडून दारूबंदी खात्याला लाखो रुपयांचा हप्ता येतो याची यादीच वाचून दाखवली. पुण्यातील अनधिकृत पब, बार आणि हॉटेल्सची ही यादी होती. पाकिट संस्कृतीत शासकीय अधिकारी अडकले आहेत. त्यामुळे त्यांना समाजातील मुले बर्बाद होत आहेत हे दिसत नाही. त्यांची पाकिट संस्कृती थांबली पाहिजे याकरता इथे आलो आहे. पुणेकरांची मुले सुरक्षित राहिले पाहिजे याचा विचार यांनी केला नाही तर आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करू असा इशारा आमदार धंगेकरांनी दिला. वाचून दाखवल्यावर यादीतून तुम्ही कोणाकडून किती पैसे घेता हे लिहिलेले आहेत. तुम्हाला लाज कशी वाटत नाही, असेही धंगेकर संतप्तपणे अधिकाऱ्यांना म्हणाले. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पुणे. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.